नमस्कार स्टुडंट्स, जय महाराष्ट्र आणि वेलकम टू आवर चॅनल. आणि 4 दिवस राहिलेले आहेत फक्त IBPSC सुमेन्ससाठी. तर मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सांगणार आहे की 4 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे आणि मी कसं सिलेक्शन घेतलं. आता 4 दिवसात असं नाही की 4 दिवसात तुम्ही फक्त 4 दिवस अभ्यास करायचा आहे आणि सिलेक्शन होणार आहे. तुम्ही ह्याच्या अगोदर पण अभ्यास केला आहेच, पण या 4 दिवसात काय करायचं जेणेकरून तुमचे 1-2 मार्क वाढतील आणि त्या 1-2 मार्कामुळे तुमचं सिलेक्शन होईल. 1-2 मार्कामुळे तुमचा कट ऑफ निघून जाईल आणि तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हाल. तर मित्रांनो, या 4 दिवसामध्ये काय केलं पाहिजे? 4 दिवसामध्ये तुम्ही ज्या मॉक दिलेल्या आहेत, मग कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही मॉक द्या. ज्या तुम्ही मॉक दिलेल्या आहेत त्या मॉकचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि ॲनालिसिस करताना म्हणजे जे क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत ते क्वेश्चन का चुकले आहेत किंवा त्याची कन्सेप्ट चेक करा. पण या 4 दिवसात नवीन काहीच बघू नका, म्हणजे नवीन काहीच वाचू नका. जर तुम्ही नवीन वाचायला गेला या 4 दिवसात तर पूर्ण जेवढं पाठीमागचं केलं आहे त्याच्यावर पूर्ण पाणी फिरून जाईल. कारण माझंही तसंच झालं म्हणून मी तुम्हाला सांगतो. 2021ला मीही मेन्स दिली होती, म्हणजे मी इंटरव्ह्यू दिला होता ॲक्च्युली, पण मी काटावरती म्हणजे 1-2 मार्कांनीच माझं मेन्ससाठी सिलेक्शन म्हणजे झालं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ती चूक तुम्ही करू नका मित्रांनो. नवीन काहीच वाचू नका, नवीन अजिबात. तुम्ही आता मला माहिती आहे की भरपूर आपल्याला असं वाटतं की माझं हे राहिले वाचायचं, ते राहिले मी काय करू, मग आपण सगळंच करत बसतो. पण तसं न करता जेवढं केलं त्याच्यावरतीच फोकस करा, त्याचीच रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. जर तसं तुम्ही केलं किंवा त्याची रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला रिझल्ट दिसेल तिथं. आहे एवढंच करा, जेवढं केलं तेवढंच करा. फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय, जेवढे मॉक दिले तुम्ही, म्हणजे मॉक समजा तुम्ही 10 दिले असतील किंवा 20 दिले असतील किंवा 30 दिले असतील कोणी, मग त्या मॉक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फक्त सोल्युशनवरती जा आणि बघा तुमचं का चुकलं. बरोबर आले तर का बरोबर आले, चुकले तर का चुकले हे पण बघा. म्हणजे बरोबर आले तर माझी कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून बरोबर आले, का तुक्का मारला होता किंवा काय झालं होतं हे पण ॲनालिसिस करा. आणि चुकले तर का चुकले, मग फक्त त्याचा आन्सर चेक करा. हां बाबा हे असं असं आहे. जास्त डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका की हां हे चुकले म्हणल्यानंतर हे असंच काय किंवा याच्यामध्ये अजून काय आपल्याला करते, हे जास्त बघण्यात काय अर्थ नाही. आता लास्ट डेसाठी सांगतो तुम्हाला. मग आता फक्त काय करा, मॉक टेस्ट जेवढं दिलं तेवढं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्याकडे जर तुमच्या नोट्स असतील छोट्या छोट्या काढलेल्या, एकदम मोठं पुस्तक नाही म्हणत मी, छोट्या नोट्स काढलेल्या तुमच्याकडे असतील वैयक्तिक, तर त्या नोट्स तुम्ही प्रिफर करा. रोज ते करा. म्हणजे अर्धा दिवस त्या नोट्स वाचा आणि अर्धा दिवस मॉकचं ॲनालिसिस करा. तेवढं जरी केलं तरी मला वाटतं की बऱ्यापैकी चांगला रिझल्ट तुम्हाला त्याच्यातून दिसेल. आणि सर्वांना खरंच मेन्ससाठी शुभेच्छा. आणि तुम्हाला एक सांगतो लास्टचं की मेन्समध्ये जर तुम्ही जास्त स्कोर घेतला तर तुम्ही सेफ झाला एवढं लक्षात घ्या. मेन्समध्ये खरंच तुम्हाला जास्त स्कोर लागेल तर तुम्ही 100% सेफ झाला म्हणून समजा. नाहीतर मेन्समध्ये जर तुम्ही काटावरती पास झाला किंवा हलक्यात घेऊ नका मेन्सला की माझी तर निघून जाते किंवा काय. सगळ्या गोष्टी हलक्यात घ्यायच्या नाहीत, कोणतीच गोष्ट. कारण मी पण 2021ला काही गोष्टी हलक्यात घेतल्या, त्यामुळं माझं इंटरव्ह्यू वगैरे झालं पण सिलेक्शन फायनल झालं नव्हतं. पण नंतर मग मी विचार केला की आपण कशात लॅक केलं किंवा काय केलं. मग ओव्हर कॉन्फिडन्स साईडला ठेवून फक्त कॉन्फिडन्स ठेवला आणि एक्झाम दिली तर होऊन गेलं सिलेक्शन. त्यामुळे तुमचंही तसं सिलेक्शन होऊन जाईल. फक्त कॉन्फिडन्स ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्स नको, आणि होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ज्यावेळेस एक्झामला तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्ही एकदम काम राहा, काम एकदम. म्हणजे जास्त म्हणजे भ्यायचं पण काही कारण नाही. असं थोडंसं होतं आपल्याला माहीत आहे की कारण एक्झाम आहे, मेन्स आहे, आपण प्री देऊन आलेलो असतो, थोडंसं वाटतं आपल्याला. पण ठीक आहे ना, म्हणजे एक मनाला सांगायचं की हां बाबा आपल्याला शांत राहिलं तर तुम्ही एक्झाम एकदम फोडून येणार, ही मला माहीत आहे, कारण मी अनुभवलं आहे ते. आणि जर गोंधळात गेलो आता कारण मेन्स आहे, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे टाईम जास्त असतो आणि वन लाईनर क्वेश्चन वगैरे असतात, त्यामुळं आपण उडवून येतो, काही प्रॉब्लेम नाही आहेत. त्यामुळं तुम्हाला सर्वांना हीच गोष्ट सांगायची होती. आणि आपला टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो जॉईन करा. जर माझ्याकडून जेवढी मदत होईल तुम्हाला तेवढी मी त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यावरती PDF टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. पुन्हा एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर द्या आणि सिलेक्शन घ्या. थँक्यू.